नमस्कार, मस्त मालवणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल घेवर रेसिपी। तर चला तर बघूया ही घेवर रेसिपी कशी बनवायची। आज आम्ही बनवणार आहोत घेवर। घेवर बनवण्यासाठी मी अर्धा कप साखर घेतली आहे। तुम्ही मापाने 1 वाटी पण साखर घेऊ शकता। त्यामध्ये हे बघा अर्धा कप पाणी घालायचं आहे। अर्धा कप साखर पूर्ण भरून घेतला तर अर्धा कप पाणी घालायचं आहे। आता आपण याला मिक्स करून घेऊया। आता आपल्याला मीडियम गॅसवर साखर वितळून घ्यायची आहे। साखर वितळल्यानंतर एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे। आता हे बघा आपलं जे पाक आपण बनवतोय त्याला चांगली उकळी फुटली आहे आणि मी थोडा वेळ 2 मिनिटं असं उकळी काढून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम बंद करणार। आता हे बघा आपली चाचणी आहे ना तयार झाली आहे। जे साखरेचा आपण पाक बनवतोय ते हे बघा ना जसं आपण गुलाब जामुनला बनवतो तशी घ्यायची आहे, पण त्यापेक्षा थोडी घट्ट ठेवायची आहे। थोडी बघा चिकट झाली आहे तर मी हे काढून घेते आहे बघा। आता यामध्ये मी हे बघा केवडा वॉटर टाकते। तुम्ही अगर केवडा वॉटर नसेल तर इलायची पावडर पण वापर करू शकता, अर्धा चमचा। तर केवडा वॉटर आपल्याला अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे आणि आता मिक्स करून घेते। ही चाचणी आता तयार झाली आहे। आता पाक मी हा बघा एका भांड्यामध्ये काढून घेते, जो साखरेचा आपण बनवला आहे तो। आता आपण इथे हे बघा 1 कप दूध घेतलं आहे। दूध आपल्याला एकदम थंड घ्यायचं आहे, किंवा हे थोडं गरम आहे, मी आता थंड करून घेणार आहे। घेवरसाठी रबडी बनवणार आहोत। 1 कप दुधामध्ये मी 1 चमचा साखर घालून घेते आणि अर्धा कप मिल्क पावडर आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। बघा मी गॅसची फ्लेम चालू केली नाही आहे अजून। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे। आता हे बघा व्यवस्थित मिक्स झालं आहे। अगर तुम्हाला मिल्क पावडरचं रबडी बनवायची नसेल तर तुम्ही दुकानातून म्हणजे दुधाची डेअरी असेल, डेअरीमधून तुम्ही मावा पण आणू शकता 100 ग्राम आणि ते 1 कप दुधामध्ये मिक्स करून त्याची पण रबडी बनवू शकता। आता मी गॅसची फ्लेम चालू केली आहे आणि मी हे आपण ढवळत राहायचं आहे सारखं। हे बघा तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही अर्धा कप दूध वापरू शकता। आता हे बघा घट्ट झालं आहे, एवढंच मी घट्ट ठेवणार आहे। आपली थोडं थंड झाल्यानंतर अजून घट्ट होऊ शकतं। ही आपली रबडी तयार झाली आहे। तुम्हाला दुधाची बनवायची असेल तर तुम्ही दूध वापरून बनवू शकता। आता बघा गॅसची फ्लेम मी बंद करते आणि ही आपली रबडी तयार झाली आहे। यामध्ये थोडं ड्रायफ्रूट पण टाकू शकता तुम्ही। आणि आता आपली रबडी तयार झाली आणि मी एका वाटीमध्ये काढून घेते। आता हे बघा इथे मी मिक्सरचा भांडा घेतला आहे आणि त्यामध्ये मी बर्फाचे 2 मोठे खडे घालून घेणार आहोत। हे बघा 2 खडे टाकायचे आहेत। हे बघा 100 ग्राम मैद्यासाठी 2 चमचे तूप वापरायचं आहे। हे बघा आणि आता आपल्याला हे मिक्सरचं भांडं लावून घ्यायचं आहे। हे मिक्सरला लावून घेते मी आणि आता तुम्ही बघू शकता हे बघा मी मिक्सरला लावून घेतलं आहे आणि हे बघा एकदम असं क्रीमी असं बनलं आहे। असं क्रीमी बनलं पाहिजे हे बघा क्रीमसारखं। हे बघा मस्तपैकी असं आपलं हे घी आणि बर्फ जो टाकला होता तो वाटून तयार झाला आहे बघा। आणि क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी परत एक वेळा फिरून घेते। व्यवस्थित आता झालेलं आहे फेटून। त्यामध्ये आपण अर्धा कप दूध घालून घेऊया। मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आता हे बघा हे दूध घालून मी मिक्सरला लावून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे। आता बघा 100 ग्राम मैदा आहे, थोडं घालून घ्यायचं आहे। पहिला मी थोडा वापर करते आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला।
आता यामध्ये मी परत हे बघा थंड पाणी घालून घेते आहे. एकदम थंड गार पाणी घालायचं आहे आपल्याला आणि मिक्सरला लावून घेते. आता तुम्ही बघू शकता हे बघा घेवर बनवण्यासाठी आपलं हे बेटर तयार झालं आहे. हे बघा एवढंच आपल्याला पातळ ठेवायचं आहे हे बघा. आणि ही कोटिंग बघा तुम्ही अशी कोटिंग यायला पाहिजे चमच्यावरती, म्हणजे आपलं हे एवढं पातळ आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त पातळ असेल तर चालेल पण घट्ट असता कामा नये. बघा कोटिंग एवढी यायला पाहिजे. तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता या बाउलमध्ये मी हे बघा सर्व काढून घेते. आता आपलं हे घेवर बनवण्यासाठी बेटर तयार झालं आहे. याला मी 10 मिनटं आहे ना फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. एकदम आपल्याला थंड लागणार आहे बेटर. तर हा बघा इथे एक टोप घेतला आहे. टोप असाच घ्या तुम्ही स्टीलचा, छोटा या मोठा जसं तुम्हाला घेवर बनवायचे असतील त्या मापाचा तुम्ही टोप घेऊ शकता. त्यामध्ये हे बघा मी तेल घालून घेते. तेल तुम्ही अंदाजे पाव लिटर या अर्धा लिटर वापरू शकता. जेवढा टोप असेल त्याप्रमाणे. घी वापरायचं असेल तर पूर्ण घी पण वापरू शकता. मी इथे बघा अर्ध तेल घेतलं आहे आणि अर्ध तूप घालून घेणार आहे. आता हे बघा हे बेटर आहे ना मी आहे ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं. ची बॉटल आहे त्या बॉटलमध्ये मी भरून घेणार आहे. ती बॉटल भरून घेतली आणि आता हे झाकण आपण लावून घ्यायचं आहे त्याचं मूठ. बघू शकता हे बघा आपल्याला हे फास्ट गॅसवरतीच घेवर बनवायचे आहेत आणि हे तेल आपलं गरम होत आलं आहे. तर आपण आता घेवर बनवायला सुरुवात करूया. तर हे बघा आपल्याला बॉटल आहे ना थोडं थोडं मधोमध टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी एकदम फास्टच केली आहे. हे बघा परत आपल्याला घालून घ्यायचं आहे. मधोमधच घालून घ्या. वर एकदम फास्ट गॅसवरती करायचं आहे. तेल थोडं थंड होईपर्यंत थांबायचं आहे आपल्याला. हे बघा हे असं दिसायला लागलं ना की परत थोडं पीठ टाकून घ्यायचं. गॅस एकदम आपल्याला फास्टच ठेवायचा आहे, स्लो करायचा नाही आहे. आणि आपल्याला हे असं पीठ आहे ना 5 मिनिटं पाडवायचं आहे. आणि आपलं बेटर आहे ना एकदम थंड गार पाहिजे. फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर एका भांड्यामध्ये बर्फ घेऊन ते आपलं बाऊल आहे ना त्या भांड्यावरती बर्फावरती ठेवायचा. म्हणजे आपलं बेटर एकदम गार पाहिजे, नाहीतर फ्रीजमध्ये ठेवून द्या. आपल्याला हे बघा मधोमध असा होल करून घ्यायचा आहे. होल आलेलाच आहे पण जरा अजून करून घ्यायचं आहे. आणि मी परत त्यामध्ये बॅटर टाकून घेते. थोडं आहे ना साईडून हे बघा काढून घ्यायचं आहे. जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला. आणि हे बघा असं खाली गेल्यानंतर आहे ना आपल्याला वरची पण बाजू पूर्ण शेकून येणार आहे घेवरची. हे बघा या पद्धतीने असं करायचं आहे आपल्याला. हा बघा
2 मिनटं शेकून घेते. आणि हा बघू शकता मस्तपैकी आपला हा घेवर तयार झाला आहे. थोडा वेळ आपण असं पकडूया. हे बघा, तुम्ही आहे ना हे घेवर आहे ना बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी 100 ग्राम मैदा आणि अर्धा लिटर तेल लागेल आपल्याला. तेवढं तेल वापरणार नाही आहे, पण तळत्यावेळी लागतं. पाव लिटर तूप या पाव लिटर तेल वापरू शकता आणि घरच्या घरी व्यवस्थित स्वच्छ असं आपण घेवर बनवून खाऊ शकतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मी पण हे पहिलीच वेळ ट्राय केलेली होती, तरी पण तुम्ही बघू शकता. हे बघा घेवर मस्तपैकी बनवून तयार झाला आहे. तर प्लीज जरा मला बोलते अडकायला होतं, त्याबद्दल मी सॉरी बोलते. पण नक्की तुम्ही एक वेळा ट्राय करा हा घेवर बनवायचा. तर आपण ते एका जाळीवरती काढून घेऊया आणि दुसरं बनवायला सुरुवात करूया. वर तयार झालं आहे. खाली तुम्हाला आहे ना बेटर आहे ना आपलं एकदम थंडगार पाहिजे, फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं. एकदम बर्फासारखं गार आहे ना आपण, आणि गरम तेल पाहिजे. तेलामध्ये थोडं थोडं टाकत बसलात तर मस्तपैकी घेवर तयार होतात आपले. नक्की एक वेळा तुम्ही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता हे बघा, हे आपले सर्व घेवर बनवून तयार झाले आहेत आणि हे बघा मस्तपैकी असे घेवर बनलेले आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. हे बघा मस्तपैकी असा घेवर बनवून आपले तयार झालेले आहेत. 100 ग्राम मैदा घेतला होता, त्यामध्ये 5 घेवर बनवून तयार झाले आहेत. हे बघा 1 2 3 4 5 घेवर मी आता तुम्ही बघू शकता हे 5 घेवर तयार झालेले आहेत. एका घेवरवरती आपण रबडी घालून घेऊया आणि एका घेवरवरती आपण चाशणी घालून घेऊया. हे बघा दोन्ही पण घेवर आपण इथे 1-2 प्लेटीमध्ये घेतलेले आहेत. हे बघा आपण जी चासणी बनवली होती ती दोन्ही घेवरवरती आपण घालून घेऊया. जेवढं तुम्हाला आवडत असेल तेवढं तुम्ही वापरू शकता. रबडी बनवली होती ती एका घेवरवरती मी घालून घेते. ज्यावेळी आपल्याला खायचं असतील त्याचवेळी घेवरवरती रबडी घाला. त्यामुळे घेवर एकदम नरम होतात. तर आपल्याला ज्यावेळी खायचं असेल त्याचवेळी ती तुम्ही रबडी घालून खाऊ शकता. आता तुम्ही घेवर पिस्त्याने किंवा केसरने कशाने पण सजू शकता. तर मी यावर थोडं पिस्ता लावून घेते आहे, बदाम पण लावून घेणार आहे. तर पहिलं पिस्ता लावून घेऊया. आता बदामाचे पीस थोडे लावून घेऊया. तुमच्याजवळ जे ड्रायफ्रूट असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता. केसर घालून घेऊया. आपण थोडा घेवर आपण सजून घेऊया ड्रायफ्रूट लावून. यावर फक्त मी पाक टाकून घेतला आहे आणि आता आपण त्याला डेकोरेट करून घेऊया. ज्याला घेवरला रबडी आवडत असेल ते रबडी लावून खाऊ शकतं किंवा असंच पाक लावून पण खाऊ शकतो आपण. तर हे बघा मी याला डेकोरेट करून घेते आता या घेवरला. आता तुम्ही बघू शकता हे आपले घेवर आहे बघा तयार झाले आहेत. हे मी असेच ठेवलेले आहेत. तर तुम्ही साधी सोप्या पद्धतीमध्ये घेवर आपले बनवून तयार होतात. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता हे बघा मी तुम्हाला घेवर तोडून दाखवते. आपल्याला खायला पण खूप छान बनतो आणि एकदम